हे आजचं नेट सेशन वॉज इक्वल टू मॅच प्रिपरेशन. तो काही प्लॅन्स घेऊन आलेला, मीही काही प्लॅन्स घेऊन आलेलो. आम्ही दोघांनी मिळून एक फायनल प्लॅन तयार केला. नंतर त्याला पाहिजे होतं की मॅच सगळं सिच्युएशन क्रिएट करून मॅचचं फील्ड देणं. नंतर आम्ही काही फील्ड लावली, त्या फील्डचे प्रिपरेशन केलं. ही विकेट तशी बघायला गेलं तर चॅलेंजिंग होती. एका स्पॉटवरून वर जात होता, एका स्पॉटवरून खाली जात होता. तर मी त्याला सांगितलं की अशा विकेट्सवर काय स्ट्रोक्स खेळले पाहिजे, काय स्ट्रोक्स नाही खेळले पाहिजे. त्यांनी ते इम्प्लिमेंट केलं. नेट्स नंतर मी त्याला सांगितलं की जे ओव्हरऑल सेशनमध्ये काय मिस्टेक झाले. एक्झाम्पल हेडफॉल होत होता, पाय आडवा पडत होता, तर त्या गोष्टी नाही केल्या पाहिजे. हेड केवढं स्टेबल राहिलं पाहिजे बॅटिंग करताना. नंतर आम्ही काही गोष्टी सांगितल्या, ड्रिल्स की ज्या केल्या पाहिजे ज्याच्याने हेड स्टेबल राहील, स्ट्रोक्स चांगले होतील. आणि जेव्हा केव्हा समजा नेट्स नसतील, बॉलर्स नसतील, सायडामर नसेल, तर त्यांनी कुठल्या कुठल्या गोष्टींवर वर्क केलं पाहिजे की तो त्या टचमध्ये राहायला पाहिजे. काही त्यांनी डाऊट्स विचारले मला, ते पण क्लिअर झालेले आहेत सगळे. I came here to just practice and get feel of the batting for the further tournaments. It was nice to see Vivek sir bowling nice throwdowns, and it was of good pace and seam, which helped me to play and adjust about different conditions. The wicket was a bit slow and bit cutty, but it was good to play like this. And I had a very good experience of playing those kind of ball, which are specially by Vivek sir. And it was good session, good learnings from the session. Vivek sir helped me a bit of pace. It was a rough wicket, but still Vivek sir managed to get fast balls on these types of wicket. It's not easy to bowl a quick ones on these types of wicket. It's very tough. It needs energy, skill, and it takes very tough to bowl like that. नमस्कार प्रेक्षकांनो, क्रिकेट टीव्हीमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपले स्पेशल गेस्ट आहे विवेक साळुंके. विवेक, तुझा क्रिकेटचा प्रवास कसा सुरू झाला? तुझ्या प्रवासाबद्दल आमच्या प्रेक्षकांना थोडं सांग. माझं क्रिकेटिंग करिअर सुरू झालं शाळेपासून, जेव्हा मी अंडर 14 गायलशील आणि हॅरिशील खेळलो. माझी क्रिकेटची आवड ही माझ्या वडिलांना पहिली कळली आणि त्यांनी मला पुश केलं की जा ग्राउंडवर खेळत जा. तर पहिलं मी टेनिस बॉलपासून सुरुवात केली. टेनिस बॉल नंतर त्यांनी मला पुश केलं, ते यायचे मला टाकायचे, दिवसभर ते टाकायचे, मी खेळायचो. नंतर मी जिमखाना जॉईन केला. जिमखान्याला त्यांनी मला पुश केलं की बाबा जा, सकाळी जा, प्रॅक्टिस कर, खेळ. तेथून माझी क्रिकेटिंग जर्नी मेन सुरू झाली. घरातून मला पूर्ण सपोर्ट होता, आत्ताही आहे की बाबा तू कर, खेळ, प्लस तुझं प्रोफेशनल करिअर सायडामचं जे आहे ते चालू ठेव. माझी मेन आवड क्रिकेटची सुरू झाली ती वडिलांपासून, आणि ते सुद्धा खेळायचे, त्यांनाही आवड होती आणि त्यांना बघून बघून माझीही सुरुवात झाली. त्याच्यानंतर मी कॉलेजला जेव्हा आलो तेव्हा इंटर कॉलेजचे टुर्नामेंट्स वगैरे खेळलो. क्लब्सला रिप्रेझेंट केलं फ्रॉम नॉकआउट टू डी डिव्हिजन. कांगालीक मी डी डिव्हिजनला खेळलेलो आहे. आत्ता रिसेंटली मी खेळतो आहे आणि ॲज अ सायडाम स्पेशलिस्ट म्हणून माझं प्रोफेशन आहे. आणि मी मुंबई अंडर 23 मेन्स टीमबरोबर काम केलेलं आहे. प्लस साईड बाय साईड माझं क्रिकेटही चालू आहे. रिसेंटली मी जेव्हा अवेलेबल असतो तेव्हा मी क्लब्सला जातो आणि खेळतो जेव्हा मला वेळ मिळतो. तर रिसेंटली मी कांगालीक पण खेळलो बॉम्बे जिमखान्यासाठी. लास्ट 2 वर्षापासून मी बॉम्बे जिमला खेळतो आहे आणि डी डिव्हिजन खेळलो आहे कांगालीक प्रभू जॉली सीसीसाठी. टीममध्ये साईड आर्म स्पेशलिस्टची काय भूमिका असते? बघा कसं आहे, ॲज अ साईड आर्म स्पेशलिस्ट तुमचा मेन रोल असतो की बॅट्समनकडून प्रिपरेशन करून घेणं. बॅट्समन काय गोष्टीमध्ये स्ट्रगल करतो आहे, काय गोष्टींमध्ये चांगलं करतो आहे ते तुम्हाला सांगणं गरजेचं आहे. आणि बॅट्समनला जे पाहिजे, एक्झाम्पल जर बॅट्समन बाउन्सरवर स्ट्रगल करतो आहे तर तुमच्यामध्ये ती कपॅसिटी पाहिजे की तुम्ही बाउन्सर्स टाकून त्याला त्या शॉट्समध्ये परफेक्ट कसं करा. असं नाही की तुम्ही जाल आणि तुम्ही तुमच्या हिशोबाने टाकाल. बॅट्समनला काय पाहिजे ते तुम्हाला करता आलं पाहिजे आणि तुम्ही बॅट्समनला त्या स्ट्रगलिंग पिरियडमधून कसं कॉन्फिडंट बनवू शकता ते तुमचा मेन रोल असतो ॲज अ साईड आर्म स्पेशलिस्ट. जर बॅट्समन बोलतो आहे की आउटस्विंगला प्रॉब्लेम होतो आहे तर तुम्हाला आउटस्विंग टाकून त्याचे ते स्ट्रोक्स परफेक्ट करणं गरजेचं आहे. बॅटरला साईड आर्म स्पेशलिस्टची गरज का असते? याचं उत्तर असं आहे की आजकाल फॉर्मॅट एवढा मोठा आहे, खास करून रेड बॉल. बॅट्समनला सवय लागली पाहिजे 2-2, 3-3 तास बॅटिंग करायला. प्लस बॉलर्सला पण तेवढं रिलीव्ह मिळतं की साईड आर्म स्पेशलिस्ट आहे तर त्याच्याबरोबर तोही बॉलिंग करू शकतो. आणि बॅट्समनला पण असतं की बाबा ती एक सवय लागते 2-2, 3-3 तास बॅटिंग करायची, जे त्याला पुढे जाऊन जेव्हा तो मॅचेस खेळतो कुठल्याही लेवलला, मग ते क्लब लेवल असू दे, BCCL असू दे किंवा IPL वगैरे असू दे, त्यांना ती एक सवय लागते की बाबा मोठ्या फॉर्मॅटमध्ये कसं बॅटिंग करायची.
कारण गेम आजकाल एवढा फास्ट झाला आहे आणि एवढं कॉम्पिटिशन आहे की तुम्हाला बेस्ट असणं गरजेचं आहे. म्हणून सायडाऊन स्पेशालिस्ट यासाठी असतात की टेस्ट क्रिकेटमध्ये 20 ओव्हर किंवा 40 ओव्हर बॅटिंग करायची नसते. कधी कधी बॅट्समनला एक दीड दिवस पण बॅटिंग करावी लागते. तर सायडाऊन स्पेशालिस्ट तशा हिशोबाने बॅट्समनला प्रिपेअर करतात तासोन तास बॅटिंग करायला. ॲज अ साईडआर्म स्पेशालिस्ट म्हणून तू तुझ्या फिटनेसकडे कसं लक्ष देतो? प्लेयर्ससारखं सायडाऊन स्पेशालिस्टला पण फिटनेस करणं खूप इम्पॉर्टंट असतं. कारण कसं आहे, सायडाऊन स्पेशालिस्ट हा इझी जॉब नाही आहे. तुम्हाला जे एक्सपेक्टेड आहे बॅट्समनकडून, जो स्पीड झाला किंवा काही गोष्टी आहेत त्याच्यासाठी तुम्हाला स्वतःलाही फिट राहणं गरजेचं असतं. तर तुम्हाला फिटनेस हे एव्हरी डे करावं लागतं. तुम्हाला जसे प्लेयर्स ट्रेनिंग करतात तसंही तुम्हालाही ट्रेनिंग करावं लागतं. कारण की इन शॉर्ट तुम्ही ॲज अ सपोर्ट स्टाफ ॲज अ प्लेयरच असता टीमबरोबर. तुम्ही तुमच्या टीमसाठी किती कॉन्ट्रीब्यूट करू शकता ते खूप इम्पॉर्टंट आहे. तर ॲज अ सायडाऊन स्पेशलिस्ट मी रेकमेंड करीन की ओव्हरऑल बॉडी तुम्ही कशी फिट ठेवू शकता, तुम्ही कसं प्रॉपर डाएट ठेवू शकता, प्रॉपर हेल्थ हायजीन ते खूप इम्पॉर्टंट आहे. सायडाऊन स्पेशलिस्ट पण एक इम्पॉर्टंट पार्ट आहे टीमचा आणि तुम्हाला फिटनेस करणं खूप गरजेचं आहे जस्ट लाईक प्लेयर्स. तू सूर्यकुमार यादव, KL राहुल, शिवम दुबे आणि वॉशिंग्टन सुंदर यांच्यासोबत सेशन केले, त्यांच्याकडून तुला काय फीडबॅक मिळाला? जेवढे पण मी सेशन्स केलेत, भले ते मग फर्स्ट क्लास प्लेयर्सबरोबर असू दे, इंडियन प्लेयर्सबरोबर असू दे, IPL प्लेयर्स असू दे किंवा क्लब प्लेयर्स असू दे, प्रत्येकाकडून मला फीडबॅक मिळालेत. जेव्हा मी चांगलं केलं तेव्हा त्यांनी मला सांगितलं की बाबा चांगलं केलं आहे करून. जेव्हा काही गोष्टी त्यांना गरजेच्या होत्या त्यांनी मला सांगितलं की या गोष्टी मला पाहिजेत नेट्समध्ये, मी त्या प्रोव्हाइड केलेले. त्यांनी मला गाईडसुद्धा केलं की वरच्या लेवलला कसं केलं पाहिजे, काय असतं, कशा लेवलचं कॉम्पिटिशन असतं, कशी तयारी करून घ्यायची असते, ते सगळं ते मला गाईड करतात. आणि लकी फील करतो की मी ज्या प्लेयर्सबरोबर केलं, एक्झाम्पल KL राहुल झाला, सूर्या, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर यांच्याकडून मला भरपूर गायडन्स मिळाले. प्लस बाकीचे जे रणजी ट्रॉफी प्लेयर्स आहेत मी सगळ्यांना थँक्स बोलीन. ओव्हरऑल क्लब प्लेयर्स, रणजी ट्रॉफी प्लेयर्स, इंडिया प्लेयर्स, IPL प्लेयर्स की ज्यांनी मला एवढं चांगलं गायडन्स दिलं, फीडबॅक दिले आणि इम्प्रूव्हमेंटसाठी हेल्प केलं. जेव्हा बॉल हातातून रिलीज होतो तेव्हा किती स्पीड जनरेट होतो? सायडामने अराउंड 155ची स्पीड जनरेट होते. प्लस तुम्ही व्हेरिएशन्स करू शकता, जसं तर लेग कटर झाला, ऑफ कटर झाला, बॅक ऑफ द हँड झाला. ज्या कंट्रीजमध्ये आपण जातो त्या हिशोबाने त्या कंडिशन्सने प्लेयर प्रिपरेशन करतात. म्हणजे जसं की समजा आपण ऑस्ट्रेलियाला जातो आहे तर आपण सायडामने 150ची प्रॅक्टिस करू शकतो. किंवा आपण श्रीलंकाला जातो आहे तिथे विकेट्स थोडे जसे बोलतो आपण क्रॅक्स वगैरे असतात, मोस्ट ऑफ द प्रिफर करतात लेग कटर्स, ऑफ कटर्स, कारण तिकडे ती हेल्प होते. तर तेही आपण प्रोड्यूस करू शकतो. प्लस त्यांना ज्या स्पीडला खेळायचं आहे, काही प्लेयर्सला फील घ्यायचा असतो तर आपण 120 टाकू शकतो, काही लोकांना थोडं फास्ट खेळायचं 130 टाकू शकतो, काहींना एक चांगला पेस खेळायचा असतो 140 टाकू शकतो. आपला जो आत्तापर्यंत बेस्ट सायडाऊन स्पेशालिस्ट आहे रघु, जो इंडियन टीमबरोबर आहे, तो अराउंड 155 टाकतो. आणि त्याचा हेल्प विराटला झालेला आहे, रोहितला झालेला आहे आणि जेवढे इंडियन प्लेयर्स आहेत सगळ्यांना झालेला आहे ना. आपण परफॉर्मन्स बघतोय की आपण बाहेरच्या कंट्रीजमध्ये जाऊन डॉमिनेट केलेलं आहे. तर सायडामने आपण अराउंड 100 to 155 ही स्पीड आपण जनरेट करू शकतो आणि हे खूप युजफुल आहे. आणि बॅट्समनचं प्रिपरेशन तसं होतं आणि ते जिकडे कुठे जाणार आहेत ज्या कंट्रीजमध्ये प्रिपरेशन करायला किंवा मॅचेस खेळायला ते त्यासाठी त्यांना खूप हेल्प होतं. सूर्यकुमार यादव नेट्समध्ये सुद्धा मॅचसारखंच खेळतो का? तो अनुभव कसा होता? मला एखादा जो चॅलेंजिंग प्लेअर वाटला तो सूर्य आहे. आणि जसा तो बॅटिंग करतो तो सगळ्यात चॅलेंजिंग बॅट्समन आहे आऊट करायला. कारण त्याच्याकडे जे स्ट्रोक्स आहेत, ही कॅन हिट यू एनीवेअर राऊंड द पार्क. यू कांट बिलीव्ह की तो सायडामला 140ला पण प्लेयर स्वीप मारू शकतो, स्कूप मारू शकतो, रिव्हर्स स्वीप मारू शकतो. मी आत्तापर्यंत जसं मी जेवढे सेशन्स केलेत माझ्यासाठी तो वेगळा एक्सपिरियन्स होता. त्यांनी मला चॅलेंज केलं की बाबा इम्प्रूव्ह झालो पाहिजे. मला स्वतःला कळलं की बाबा असे प्लेयर्स आले तर मी काय केलं पाहिजे. आणि खूप इंटरेस्टिंग झालं सेशन. एक नाही असे मी भरपूर सेशन्स केले सूर्याबरोबर. आणि सूर्याला पण थँक्स बोलून की मला चान्स दिला त्यांनी त्याच्यावर काम करायला. मला खूप बरं वाटलं, मला खूप गोष्टी शिकायला पण मिळाल्या. त्यांनी मला गाईडसुद्धा केलं की बाबा क्या क्या करना चाहिए, ऊपर कैसा चीज़ें होते, कैसे प्रिपरेशन करवा के लेना चाहिए. आणि त्यांनी मला एवढं एक्सपोजर दिलं. जवळजवळ नाही म्हटलं तरी मी 5 ते 6 सेशन्स केले त्याच्यावर. त्यात मला खूप शिकायला मिळालं की इंटरनॅशनल प्लेयर्सला काय टाकलं पाहिजे, कसं केलं पाहिजे. आणि जेवढं मी तरी एक्सपिरियन्स केलं की ही इज वन ऑफ द चॅलेंजिंग बॅट्समन आय हॅव फेस्ड टिल नाव. कारण मी जरी तिला यॉर्कर टाकायचा, तो स्वीप खेळायचा, बाउन्सर टाकायचा, तो मागे खेळायचा. तर ॲज अ जर मी बॉलर असतो तर मला पण विचार करावा लागेल किंवा मी तिला काय फील्ड सेट करू. की जर मी त्याला पुढे लावतो फील्ड, तो मागे मारू शकतो, मागे फील्ड लावलं तर तो कुठल्याही बॉलला पुढे मारू शकतो.
तर इज द वन ऑफ द चॅलेंजिंग बॅट्समॅन दॅट हॅव फेस टिल नाव. जेव्हा तू रोहित शर्माला भेटला तो क्षण कसा व्यक्त करशील? माझ्यासाठी तो लकी दिवस होता की जेव्हा मी रोहित शर्माला भेटलो. कारण आज ॲज अ मुंबईकर मी पर्सनली सांगतो की मी 2 प्लेयर्सचा फॅन आहे, एक सूर्या आणि एक रोहित. पण जेव्हा मी रोहितला भेटलो माझ्यासाठी ते एक मोठी गोष्ट होती आणि मोठा दिवस होता की मी रोहित शर्माला भेटलो. मी मला नेहमी स्वप्न होतं की मी रोहितला बघावं नेट्समध्ये बॅटिंग करताना. त्याचा जो क्लास आहे, त्याचा जो एलिगन्स आहे तो मी टी व्हीवर बघितलेला, पण मी जो विटनेस केला डोळ्यासमोर तो दिवस मी कधीच विसरणार नाही. जेव्हा मी त्याला भेटलो, ही इज अ जेम ऑफ अ पर्सन, डाऊन टू अर्थ. मी त्याला बोललो सर ऑटोग्राफ द्या, त्याने ऑटोग्राफ दिली. मी त्याला बोललो सर मला फोटो पाहिजे तुमच्यावर. मला लगेच त्याने असं फोटो दिला. असं नाही केलं की बाबा बाद नाही करतो हे ते. मी बोललो सर फोटोचे, तू लगेच दिला. असं पण नाही की तो बोला की थांब नंतर देतो. मी जवळ गेलो, त्याने दिला फोटो. आणि तो फोटो ॲज अ रोल मॉडेल, मी स्वतः जेव्हा क्रिकेट खेळायचो ॲज अ ओपनर मी रोहित शर्माला रोल मॉडेल म्हणून बघायचो. कारण तो त्याचा जो क्लास आहे तो वेगळाच आहे आणि तो सेल्फलेस माणूस आहे. असं नाही की त्यांनी कधी स्वतःचा विचार केला, त्यांनी आधी स्वतःपेक्षा टीमचा विचार केला. आणि तो दिवस मी कधीच विसरणार नाही. कारण आपल्याला जर आपल्या रोल मॉडेलला एवढं जवळून भेटायला मिळतं आहे, तो दिवस खरं अनफॉर्गेटेबल आहे. आणि नेचर वाईज मी सांगेन ही इज द बेस्ट मॅन आय हॅव मेट आफ्टर सूर्या. की रोहित नेचर वाईज खूप चांगला आहे, खूप. मी फ्रीली बोललो त्यांच्याशी, अशी भीती नव्हती की बाबा कसं बोलू मी त्यांच्याशी. इंडियन टीमचा कॅप्टन आहे, मला असं काय वाटलं नाही. नेचर खूप चांगलं आहे, सगळ्यांशी मिळून मिसळून असतात आणि नेहमी स्माईल असते फेसवर. बॅटरला बॉल करताना तू कोणत्या फिल्डिंग पोझिशन सेट करतो किंवा कोणत्या लेंथवर बॉल करतो? बघा कसं आहे, ॲज अ साईड ऑन स्पेशलिस्ट मी बॅट्समॅनशी इंटरॅक्ट करतो की काही तुझे प्लॅन्स आहेत का. आता काही ओपनिंग बॅट्समॅन माझ्याकडे येतात, ते मला बोलतात की बाबा फील्ड लाव, त्या हिशोबाने तू टाक, मला स्लिपला आउट करायला बघ, मला LB करायला बघ. किंवा काही बॅट्समॅन बोलतात की मी डेथ ओव्हर्स खेळतो आहे, त्या हिशोबाने तू फिल्डिंग लाव आणि त्या हिशोबाने तू बॉलिंग टाक. मला फिल्डिंग सांग की तू काय फील्ड लावली, त्या हिशोबाने मी बॅटिंग करेन. किंवा काही बोलतात की बाबा मला मॅचवाला फील दे, नेट्समध्ये पण मला मॅचवाला फील आला पाहिजे की बाबा मी मॅचमध्ये बॅटिंग करतो आहे, ना की तू एक लेन टाकशील मी ती कम्फर्टेबल होईल. मला काही प्लेयर्स बोलतात की बाबा हां चल मला आउट करून दाखव. म्हणजे ओव्हरऑल काही प्लेयर्सचं असतं की बाबा मला मॅच प्रिपरेशन करायचं आहे नेट्समध्ये. काही लोकांचं असतं की बाबा स्पेसिफिक फील्डच्या हिशोबाने ते कसे बॅटिंग करतील. की समजा ॲज अ बॉलर मी फील्ड लावली आहे, त्या फील्डमधून ते रन्स कसे करणार असं प्रिपरेशन असतं. किंवा काही बोलतात की बाबा हां मी डेथ ओव्हरचं करतो आहे. काही डेथ ओव्हर स्पेशलिस्ट जे खाली बॅटिंग करतात ते सांगतात की बाबा मला डेथ ओव्हरचे 10 ओव्हर आहेत शेवटचे, तुम्हाला फील्ड सांग मी त्या हिशोबाने बॅटिंग करेन. तर मोस्ट ऑफ द मी आता जेवढे सेशन्स केलेत प्लॅन करून करतो. म्हणजे प्रत्येक बॅट्समॅन एक प्लॅननी येतो, आम्ही नेटच्या आधी सेशन डिस्कस करतो की बाबा तुझे क्या करना आहे किंवा तू काय प्रिपरेशन करतो आहे, तू कुठल्या गोष्टी प्रिपरेशन करतो. इन शॉर्ट आम्ही बॉल वाईज पण प्रिपरेशन करतो. म्हणजे व्हाईट बॉल रेड बॉल तेही आम्ही प्रिपरेशन करतो. रेड बॉल स्विंग होतो चांगला तर ते स्विंगचं प्रिपरेशन करतो आम्ही. किंवा व्हाईट बॉल जरा डेथ ओव्हरचे कोण बॅट्समन असतील तर यॉर्कर्स झाले, बाउन्सर्स झाले. किंवा काही बॅट्समनला राऊंड द विकेट बॅटिंग करायची तर ते राऊंड द विकेटची पण फील देतो की तो असा नाही कम्फर्टेबल झाला पाहिजे की ओव्हर द विकेटच बॅटिंग करतो आहे. मॅचमध्ये असंही होतं की एका टीमकडे लेफ्ट आर्म पेसर असतो आणि राईट आर्म पेसर असतो, जो रायटीसाठी राऊंड द विकेट होतो. तर आता काही बॅट्समन आहेत ते तसे प्रिपरेशन करतात की ओव्हर द विकेट मला 40 बॉल टाक, राऊंड द विकेट 40 बॉल टाक, म्हणजे दोघांचं प्रिपरेशन आहे. किंवा मग नंतर आम्ही कधी डिसाईड करतो की हां चल 6 ओव्हर आहेत, 6 ओव्हरमध्ये एवढे रन्स करायचे, माझी ही फिल्डिंग आहे, तू तुझ्या बॉलर समजून बॉलिंग टाक, बाकी बॅटिंग कशी करायची ते मी सांगतो. मग तो कधी कधी खेळतो गॅपमध्ये, कधी 2 रन काढतो, कधी डॉट असेल तर स्वतः बोलतो की बाबा डॉट आहे. किंवा कधी गॅपमध्ये गेला तर 3 रन धावून काढतो. अशा हिशोबाने मी प्लॅन्स करतो. किंवा बॅट्समन प्लॅन घेऊन येतात त्या हिशोबाने आम्ही प्रिपरेशन करतो. ॲज अ साईड ऑन स्पेशलिस्ट मी ते प्रिफर करतो. म्हणजे माझं ओपिनियन ते आहे की प्लॅन्स घेऊन केलेलं कधी बघ. आता पुढे तुझे काय प्लॅन असणार आहे? मी ॲज अ नॉर्मल साईड ऑन स्पेशलिस्ट म्हणून स्टार्ट केलेलं. जेव्हा क्लब प्लेयर्सबरोबर करत होतो, मग हळूहळू प्रोफेशनल प्लेयर्सबरोबर केलं, IPL प्लेयर्सबरोबर केलं, टीम प्लेयर्सबरोबर केलं. माझं फर्स्ट टार्गेट होतं फर्स्ट स्टेप की स्टेट टीमला करायचं, जे यावर्षी पूर्ण झालं. माझं नेक्स्ट टार्गेट मेन टार्गेट गोल आहे की इंडियन टीमला सर्व करायचं. बाकीचे पण टार्गेट्स आहेत जसं काय IPL टीम झालं, आता वुमन्स IPLचं आलं आहे तेही माझा एम आहे. पण माझा मेन गोल आहे की इंडियन टीमला कसं मी करू शकतो. प्लस काही गोष्टी आहेत की जसं पर्सनल सेशन्स पण करतो आहे ते पण कंटिन्यू करायचेच आहेत. पण मेन गोल जसं आहे की इंडियन टीमबरोबर करायचं हे माझं मेन गोल आहे. सर्विंग अवर कंट्री इज फर्स्ट पॅशन. नंतर बाकीचे जे काय बाहेरचे फ्रँचाईज आहेत
तेही करायची इच्छा आहे. म्हणजे बाहेरच्या स्टेटचे लीग्स झाले किंवा फॉरेन लीग्स झाले तेही करायचे आहेत. मेन गोल माझा इंडियन टीमला कसं मी करू शकतो किंवा माझ्या साईडने मी कसं कॉन्ट्रीब्यूट करू शकतो हे माझं मेन एम आहे. आणि मी सगळ्यांना थँक्स बोलीन. क्लब प्लेयर्स झाले, ए डिव्हिजन बी डिव्हिजन प्लेयर्स झाले, स्टेट प्लेयर्स झाले, IPL प्लेयर्स झाले, प्लस मुंबई क्रिकेट असोसिएशनला पण मी थँक्स बोलीन की त्यांनी मला अपॉर्च्युनिटी दिली की मी अंडर-23 स्टेट टीमला ॲज अ सायडॉन स्पेशलिस्ट म्हणून काम करावं. ती माझ्यासाठी मोठी अपॉर्च्युनिटी होती. आणि सगळ्यांना मी थँक्स बोलीन की ज्यांनी मला सपोर्ट केला माझ्या जर्नीमध्ये आणि सपोर्ट करतात अजूनसुद्धा, इन्क्लुडिंग मुंबई क्रिकेट असोसिएशन. धन्यवाद विवेक. क्रिकेट TV ला वेळ दिल्याबद्दल आणि तुझ्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.